आणि हे जे कन्सिलर आहे ना, तुम्हाला मी खरं सांगते, तुमच्याकडे फाउंडेशन नाहीये, ठीक आहे, तुमच्याकडे अजून काय बोलतात त्याला, फुल कव्हरेज फाउंडेशन नाहीये, किंवा तुम्हाला फाउंडेशन लावायला आवडत नाही, किंवा तुम्हाला रेग्युलर रोजचा मेकअप करायचा आहे, असं काहीतरी तुम्हाला पाहिजे असेल, तर हे जे आहे ना, हे जे कन्सिलर आहे, यू हॅव टू ट्राय इट. किंवा ही लिपस्टिक घेतली होती ना, आय वॉज लाईक की काय ही लिपस्टिक घेतली मी, अशी लिपस्टिक नव्हती घ्यायची मला. अरे घेतलं मी, माझा व्हिडिओ शूट करू जा मला बाहेर. ये बेबी हाय कर. हाय. बरं जाऊ आता, मला शूट करत जा. हाय गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि आजच्या या व्हिडिओमध्ये मी हे फक्त 5 प्रोडक्ट्स यूज करून माझा फुल फेस ऑफ मेकअप करणार आहे. अँड सॉरी फॉर द लाईटिंग, मला लाईटिंगच सापडत नाही आमच्या घरामध्ये, कुठून येते, आणि आज फुल ऑन लाईट नाही आहे घरामध्ये. सो फक्त हे 5 प्रोडक्ट्स आणि फुल फेस ऑफ मेकअप हे खूप इम्पॉसिबल वाटतंय मला तरी. सो मी ट्राय करणार आहे, कारण की प्रत्येकाला असं नसतं की प्रत्येकाला वेळ असतोच प्रत्येकाच्या लाईफमधून, किंवा लाईफमध्ये जे रुटीन असतं त्याच्यामध्ये. फक्त एक ॲडिशनल गोष्ट जी मी आत्ता यूज करणार आहे ती आहे हा ब्रश, नथिंग एल्स. हे 5 प्रोडक्ट्स आणि हे ब्रश. आता मी पहिल्यांदाच तुम्हाला एक डिस्क्लेमर देते, मी ऑलरेडी माझं स्किन केअर केलं आहे, कारण की विदाऊट स्किन केअर तुम्ही बिलकुल पण मेकअप तोंडाला लावू नका. कारण की कसं होतं, मेकअप पूर्ण डायरेक्टली तुमच्या स्किनमध्ये, मग ते बेस कॅके दिसणार, तुमचा पूर्ण जो म्हणजे काय म्हणतात त्याला, तुमची स्किन नाही दिसणार. कळलं का तुम्हाला, म्हणजे काय तर दिसणार असं की काहीतरी तुम्ही लावलंय तोंडाला. आणि व्हिडिओसाठी माझा पंखा बंद आहे, त्याच्यामुळे मी फुल घामाघूम होतीये, पण ठीक आहे. आता आपण मेकअप सुरू करूया. तर पहिल्यांदा मी कन्सिलर लावते, कारण की कन्सिलर हा फुल कव्हरेज कन्सिलर आहे, आणि हा आहे फ्रॉम मार्स. आणि हे जे कन्सिलर आहे ना, तुम्हाला मी खरं सांगते, तुमच्याकडे फाउंडेशन नाहीये, ठीक आहे, तुमच्याकडे अजून काय बोलतात त्याला, फुल कव्हरेज फाउंडेशन नाहीये, किंवा तुम्हाला फाउंडेशन लावायला आवडत नाही, किंवा तुम्हाला रेग्युलर रोजचा मेकअप करायचा आहे, असं काहीतरी तुम्हाला पाहिजे असेल, तर हे जे आहे ना, हे जे कन्सिलर आहे, यू हॅव टू ट्राय इट. कारण की हे इतकं चांगलं आहे ना, आणि इतकं फुल कव्हरेज, तुम्ही तर बघू शकता, एकदम फुल कव्हरेज देतो पूर्ण. तुम्हाला असं वाटणार सुद्धा नाही की मी काहीच लावलं नाहीये, किंवा मी फाउंडेशन लावलं नाही. तुम्हाला बिलकुल पण आत्ता तुम्ही डिफरन्स बघू शकता. मी फक्त डोळ्याच्या खाली लावलंय आणि थोडंसं इथं, कारण की कसं होतं, इथे आपलं पिगमेंटेशन असतं आणि त्याच्यामुळे आपल्याला इथं लावायलाच पाहिजे. ओके, सो तुम्ही माझा बेस बघू शकता. तुम्हाला असं वाटत सुद्धा नसणार आहे की मी काय म्हणजे फाउंडेशन लावलंय, लावलं नाही, असं वाटत सुद्धा नसणार आहे. आय एम डॅम शुअर. आणि अजून एक गोष्ट सांगतो तुम्हाला मी, जर का तुम्ही जर का ब्लशमध्ये इन्व्हेस्ट करणार असाल, किंवा तुम्हाला एक असा हवा आहे की नाही बाबा मला ब्लश शिवाय जमत नाही, तर तुम्हाला मी खरं सांगते, एकच लिपस्टिक जी अशी एक न्यूड कलरमध्ये असेल, तर ब्राउनिश न्यूडिश असा कलर असेल, तर तुम्ही त्या लिपस्टिकवरती नक्की इन्व्हेस्ट करा, जर का तुम्हाला ब्लश असे छान ब्राऊन स्किनवरती सूट होणाऱ्या आवडत असतील तर. आता हे आहे मेबीलाइन कडून विच इज शेड न्यूड न्यूअन्सी, समथिंग लाईक दॅट. आय डोंट नो, मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकेन, कारण की मला शेडची नावं असं दिसत नाही, कारण की माझ्या पुढे खूप जास्त लाईट आहे. तर मी थोडंसं असं ॲज अ ब्लश मी लिपस्टिक लावते, आणि हीच लिपस्टिक मी ॲज अ लिपस्टिक सुद्धा लावणार आहे. आणि ऑब्व्हियसली मी हाच ब्रश यूज करते, कारण की का नाही करायचं, कारण की आता झालं आपलं काम फाउंडेशनचं. आणि तुम्हाला अजून एक गोष्ट सांगते, जर का तुम्हाला ब्रेकआउट्स नको असतील, किंवा तुम्हाला जर का तुमची स्किन क्लिअर हवी असेल, तर तुमचे जे मेकअप ब्रशेस आहेत किंवा स्पॉन्ज आहेत ना, ते टाइम टू टाइम धुवायची सवय लावा. कारण की जर ती सवय नसेल तुम्हाला, तर 110% तुमचा जो जिथे तिथे तुम्ही ब्रश यूज करणार ना, की तिथे तुम्हाला ब्रेकआउट्स दिसणार, तिथे तुम्हाला असं वाटणार की का आपण हे लावलं आणि का हे असं झालंय. तर हे नक्की होणार आहे, तुम्हाला मी खरं सांगते. कारण की मी हा जो ब्रश आहे ना, तो डायरेक्ट डोळ्याला पण लावते, कारण की मी आय शॅडो ना लावते. ओके, खूप छान वाटतं, कारण की थोडासा पिंकी लुक आलाय, पण हा मला लुक आवडतो. आणि
तुम्हाला पण आवडत असेल. आणि नो, कारण की आत्ताची सिच्युएशन आहे त्याला ब्लश इज मॅन्डेटरी. तुम्ही काही नका लावू, तुम्ही खरं सांगते मी, काही नका लावून जाऊ, फक्त ब्लश लावा विदाउट कन्सिलर, विदाउट नथिंग. फक्त ब्लश लावा, तुमचा स्किन असा ग्लो मारतो ना, असं वाटतं की वाव यार. ओके, तो खूप छान ब्लेंड करा, कारण की ब्लश ॲज अ लिपस्टिक ब्लेंड व्हायला वेळ लागतो. आणि तुम्हाला काय सांगते, लिपस्टिक ब्लशपेक्षा ना लिपस्टिक खूप छान करते ब्लशचं. आता मी जाणार आहे मस्कराकडे. सॉरी, मस्कराच्या पहिल्यांदा मी पावडर, सेटिंग पावडर लावते, कारण की हे मी रोज नाही लावत, कारण की काय आहे ना, माझी स्किन टाईप ड्राय आहे आणि त्याच्यामुळे मला लागत नाही. आणि हे बघा, तुम्ही बघू शकता इथे ना, पहिल्यांदा तुम्हाला दाखवते, इथे ब्लश संपलाय हा ब्रशचा. त्याच्यामुळे काय, ह्याला जर डायरेक्टली मी ब्लश लावला असेल ना तर संपलं नसतं, पण मी हा डायरेक्ट स्किनवरती लावून मी ब्लेंड केला, त्यामुळे माझा ब्लश संपलाय. त्यामुळे आपण हाच ब्रश अजून एकदा यूज करू शकतो ॲज अ सेटिंग ब्रश, सेटिंग पावडरसाठी. ओके, आणि तुम्ही बघू शकता हे माझं तिसरं प्रोडक्ट आहे. ओके, हे. आणि मला एक सवय आहे की पूर्ण चेहऱ्यालाच आपण सेट करायचं, कारण की पावसाळा आहे आणि कधी पाऊस पडेल सांगू नाही शकत, त्याच्यामुळे वी हॅव टू बी सिक्युअर्ड. आणि उन्हाळ्यात सुद्धा खूप गरम होतं, खूप घाम येतो, सो सेटिंग पावडर इज सो इम्पॉर्टंट. आता नेक्स्ट आहे मस्करा, विच इज फ्रॉम ब्लू हेवन लॅश ट्विस्ट कोलिंग मस्करा. भाई हा मस्करा इतना अच्छा आहे, एवढा छान आहे हा मस्करा, मला इतका आवडतो, म्हणजे तुम्हाला नाही सांगू शकत मी. आणि फक्त एवढंच ह्याचा एक काय बोलतात त्याला डिसएडव्हान्टेज आहे, लवकर ड्राय नाही होत. पण ह्याचे जे भाई इतके छान लॅशेस दिसतात आणि वॉटरप्रूफ आहे. भाई तुम्ही मायसिलर वॉटरने जरी काढलं ना तरी निघत नाही, त्यामुळे मला त्याचा तो जरा एक डिसएडव्हान्टेज वाटतो. आणि दुसरा एक, सुकत नाही. फक्त मला मस्करा लावताना खूप जास्त कॉन्सन्ट्रेशन लागतं, नाही तर मला जमतच नाही लावायला. तुम्ही डिफरन्स बघा, मला दिसतच नाही कॅमेरामध्ये काय डिफरन्स दिसतोय, पण ठीक आहे. आणि अजून एक गोष्ट, मी मराठीमध्ये का बोलायला लागली अचानक, मी हिंदीमध्ये तर सुरू केलं होतं आणि आता का अचानक मी मराठीमध्ये बोलतेय, तर ह्याचा एकच आहे प्रॉब्लेम माझा, की मला माझ्या फ्रेंड्स स्वतः मेसेज करतात अँड दे आर लाईक की नंदिनी तू मराठी इतकी छान बोलते, तू मराठी इतकं म्हणजे तुला काय बोलतो त्याला, मराठी तुला तुझी भाषा जी टोन आहे ती खूप छान आहे, आपली काय बोलतात एकदम आपला टोन आहे, तर त्याच्यामुळे तू त्या भाषेत बोल, त्यात जास्त लोकांना रिलेट करेल. तर मी म्हणून मी मराठीमध्ये सुरुवात केली आहे. आणि मला ते वाटत होतं की मला कम्फर्टेबल नाही वाटत आहे मराठीमध्ये, पण नाही, मला खरंच कम्फर्टेबल वाटते. मला अशी भीती नाही वाटते की आता मी काय बोलू, आणि ते भीती दिसती तोंडावरती, आता मी ती नाही करते. पण एकच विषय की मराठी कॉन्टेंट क्रिएटर्सला जास्त ऑपॉर्च्युनिटी भेटत नाही असं मला वाटतं. तर मी आता हा ब्लू अरे घेतलंय मी, मला जरा व्हिडिओ शूट करू जा मला बाहेर. ये बेबी हाय कर, हाय. बरं जाऊ आता, मला शूट करत जा. तिचा बर्थडे आहे उद्या नाही 29 तारखेला, जेव्हा हा व्हिडिओ कधी जाईल मला माहित नाहीये, 29 जूनला. ओके जावा आता बाहेर जावा. ओके हॉटेलला उद्या ओके. सो मी हा ब्राऊन कलरचा लिप लायनर फ्रॉम मार्स यूज करतेय. हा लिप लायनर तुम्ही कोणत्याही लिपस्टिक सोबत पेअर करा, द रिझल्ट विल अमेझिंग. मी लेजिट तुम्हाला सांगते, मी पर्पलमध्ये ट्राय केलाय, पर्पल लिपस्टिक सोबत हा लिप लायनर बेस्ट आहे. हा लिप लायनर तुमच्या व्हॅनिटीमध्ये मस्ट हॅव आहे, जस्ट ट्राय इट. हा शेड आहे ब्राऊन मोचा, विच इज 12 नंबरचा शेड आहे आणि खूप चांगला शेड आहे. खरं सांगते मी, उगाचच हे नाही करते की मला आवडला म्हणून. आय विल जस्ट टेल यू की नाही, तसं काय नाहीये, खूप छान शेड आहे. मला डिस्टर्ब करतात हे लोक व्हिडिओ करताना, म्हणून मी कोणी नसताना घरात करते व्हिडिओज. ओके, तर मी परत ही जी शेड आहे तीच लावतीये ॲज अ लिपस्टिक. तुम्ही म्हणताल की आता स्किनवरचं लिप्सवरती लावतीये,
काही नाही होत, स्किन चांगलीच असते आपली. मी तुम्हाला सांगते, हाताची जेवढी काळजी घेत नाही ना तेवढी मी स्किनची काळजी घेते, त्याच्यामुळे इट्स ओके, काय नाही होत. तर ही लिपस्टिक आहे भाई, इतकी छान लिपस्टिक ना. मी तुम्हाला सांगू, मी फर्स्ट टाइम ही लिपस्टिक घेतली होती ना, आय वॉज लाईक की काय लिपस्टिक घेतली मी, अशी लिपस्टिक नव्हती घ्यायची मला. खूपच जास्त फेंट कलर आहे, जसं मला पाहिजे तसं नाही. पण हा ॲज अ ब्लश विथ दॅट लिप लायनर खूप छान वर्क करतं. तुम्हाला मी ह्याचा स्वॉच दाखवते. स्वॉच, आय डोंट नो, स्वॉचच बोलतात ना, स्वॉच, आय डोंट नो व्हॉट इज इट. खूप छान शेड आहे, लाईक फॉर रिअल, खूप म्हणजे खूप छान शेड आहे. आणि बाय द वे गाईज, मी माझा फुल फेस ऑफ मेकअप झालेला आहे माझा विथ ओनली 5 प्रोडक्ट्स. आणि मला तुम्हाला सांगते, मला खूप जास्त मेकअप करायला नाही आवडत. मी इन जनरल सुद्धा कमीच प्रोडक्ट वापरते, पण मी आज 5च प्रोडक्ट वापरलेत. लाईक मी अजून एक 2-3 प्रोडक्ट ॲड असतात, जसे की लिप बाम. तर 5 प्रोडक्ट्सनी पण इतका छान मेकअप होऊ शकतो हे. आणि हे एव्हरी डेसाठी आहे गाईज. तुम्ही जर एव्हरी डे तुम्हाला जर मेकअप करायला लागत असेल, किंवा तुम्ही जर का कॉलेज गोईंग असाल, तर एकदम मिनिमल करा. एवढा ब्लश वगैरे लावू नका, एवढं लिपस्टिक लावू नका, पण नॉर्मल तुम्ही करू शकता. आणि अजून जर तुम्ही ऑफिस गोईंग असाल तर हा मेकअप बेस्ट आहे, लाईक रिअली बेस्ट आहे. आणि ही लिपस्टिक बेस्ट लिपस्टिक, यू हॅव टू बाय इट प्लीज. तुम्हाला सगळे लिंक भेटून जातील डिस्क्रिप्शनमध्ये. मी सो डू चेक इट आउट. आणि मी असे प्रोडक्ट्स पाडत असते 100%. सो या, थँक्यू फॉर वॉचिंग. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि खरंच सबस्क्राईब करा. आपण आता 100 सबस्क्रायबर आपल्या फॅमिलीमध्ये पूर्ण झालेले आहेत. मी खूप आनंदी आहे. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. लाईक, शेअर, सबस्क्राईब. बाय बाय.